स्वरांची अखंड गाथा. आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. आज मन भारावलं आहे, शब्द हरवले आणि स्वरही जणू शांत झाले. कारण आज आपण गमावलं आहे एक व्यक्तिमत्व नव्हे तर एक युग. आशा भोसले हे नाव उच्चारलं की कानात आपोआप गोड सुरांची बरसात सुरू होते. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावनांचा एक अथांग सागर होत्या. कधी त्या प्रेमगीतामधून मनाला हळूवार स्पर्श करायच्या, तर कधी त्यांच्या चटपटीत गाण्यातून उत्साहाचा झरा वाहायला लागायचा. कधी विरहाच्या सुरांनी डोळे पाणावायचे, तर कधी त्यांच्या ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांनी पाय आपोआप थिरकायचे. त्यांचा आवाज म्हणजे जादू होती, जी काळाच्या पलीकडे जाऊनही आज तितकीच ताजी वाटते. असं म्हणतात, काही लोक जन्माला येतात आणि काही लोक इतिहास घडवतात. आशाताईंनी फक्त इतिहास घडवला नाही, तर संगीताला एक नवीन ओळख दिली. अनेक दशकं, हजारो गाणी वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये. प्रत्येक गाण्यात नवा रंग, नवी ऊर्जा. त्या काळाच्या पुढे चालणाऱ्या कलाकार होत्या. जिथे इतर थांबले तिथे त्या नव्यानं सुरुवात करत राहिल्या. त्यांनी प्रत्येक गाण्याला केवळ आवाज दिला नाही, तर आत्मा दिला. म्हणूनच आजही त्यांची गाणी केवळ ऐकली जात नाहीत, ती जगली जातात. आज त्या आपल्यामध्ये नाहीत, पण खरंच त्या गेल्या आहेत का? नाही. कारण जिथे जिथे संगीत आहे, जिथे जिथे भावना आहेत, तिथे तिथे आशाताई आहेतच. रेडिओवर एखादं जुनं गाणं लागलं की अचानक मन भूतकाळात हरवतं. तेव्हा कळतं त्या अजूनही आपल्या सोबतच आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिले, दुःखात दिलासा दिला आणि एकटेपणात साथही दिली. आज त्या नाहीत, पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला कधीच एकटं वाटू देणार नाही. कारण कलाकार कधीच जग सोडून जात नाही, तो आपल्या कलेतून जिवंत राहतो. आज आपण त्यांना निरोप देत नाही, तर त्यांच्या महानतेला वंदन करत आहोत. आशाताई, तुम्ही दिलेले स्वर आमच्या श्वासात मिसळले आहेत. तुमचा आवाज आमच्या आयुष्याचा एक भागच बनला आहे आणि म्हणूनच तुम्ही कधीच दूर जाणार नाही. तुमच्या आठवणींचा, तुमच्या गाण्यांचा आणि तुमच्या स्वरांचा हा अखंड प्रवास असाच चालू राहील. आशालता कधीच जात नाहीत, त्या अमर्त्य आहेत, चिरंजीव आहेत. सरस्वतीची लेकरं म्हणजे तिनेच आपल्या दारी लावलेला कल्पवृक्ष आहे, सदा सुरांनी बहरलेला, ज्यांना अमृताची गोडी, कस्तुरीचा सुगंध आणि प्राजक्ताचा ताजेपणा लाभलाय. दाटलेल्या कंठानं भावपूर्ण श्रद्धांजली. शब्द अनिल खडके.